शरद पवार यांच्या 8 खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या सर्व खासदारांनी पंतप्रधान यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केलेली आहे। फुले दाम्पत्य, अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्यात यावं अशी मागणी या खासदारांनी मोदींकडे केली आहे। जवळपास अर्धा तास हे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चर्चा करत होते। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घ्यात रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत। रामराजे, मोदींसह झालेल्या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेला गेलेले आहेत? खरं तर सर्व खासदारांनी या संदर्भामध्ये वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजेच की मराठवाड्यामधील बीड जिल्हा जी आहे तर तिथे पाणी पोहोचवणं गरजेचं आहे। तर त्यासाठी उजनी धरणातलं पाणी जे आहे ते मांजरीमध्ये द्यावं आणि तिथून बीड जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून द्यावं, मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून ही मागणी करण्यात आलेली आहे। दुसरी मागणी म्हणजेच की PM केअर मधून जे वेगवेगळ्या रुग्णांसाठी मदत दिली जाते तर ती मदत केवळ 35 लोकांना दिली जाऊ शकते। प्रत्येक खासदारांना 35 रुग्णांना मदत देण्याचे अधिकार आहेत, मात्र त्यांची संख्या वाढवणं हे गरजेचं आहे कारण मतदारसंघातून अनेक पेशंट येत असतात। तर त्यावर सुद्धा पंतप्रधानांनी विचार करावा असं सांगण्यात आलेलं आहे। आता सध्या 35 रुग्णांना मदत दिली जाते, 5-5 लाखाची ही मदत दिली जाते, परंतु त्याच्यामध्ये आणखीन पर्सन वाढवावे की जेणेकरून अधिक लोकांना लाभ मिळत येईल, हा एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे। तिसरा मुद्दा म्हणजेच की अहिल्यानगर येथे कॅन्सरचं रुग्णालय जे आहे ते स्थापन करावं असं निलेश लंके यांनी मुद्दा मांडलेला आहे। कांद्याचा मुद्दा सुद्धा मांडलेला आहे भास्कर भगरे यांनी आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा असा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। त्यामुळे हे सगळे मुद्दे जे आहेत ते सांगण्यात आले। त्याचबरोबर पूर, अतिवृष्टी आणि शेतमालाला योग्य भाव द्यावा या संदर्भाचे अनेक जे मुद्दे आहेत ते मांडण्यात आलेले आहे। त्यामुळे एकंदरीतच की संपूर्ण खासदारांचा जो महत्त्वाचा रोख होता तो म्हणजेच की वेगवेगळ्या योजना त्यांच्या मतदारसंघापर्यंत नेणं, रुग्णांना लाभ मिळवून देणं, कॅन्सर हॉस्पिटल तयार करणं, भारतरत्न देणं, या सगळ्याच विषयावर म्हणजे की प्रत्येकाचा पंतप्रधानांनी ऐकून घेतल्याची माहिती मिळते। साधारणतः 15 ते 20 मिनिट ही बैठक झाल्याची माहिती मिळते। परंतु काही खासदारांना आपण विचारलेलं आहे की या बैठकीच्या शिवाय काही चर्चा झालेली आहे का डिलिमिटेशनच्या संदर्भामध्ये किंवा महिला आरक्षण विधेयकाच्या संदर्भामध्ये, परंतु तशी अद्याप चर्चा झाली नसल्याचे या खासदारांकडून सांगण्यात आलेले आहे। मात्र या 5-6 मुद्द्याच्या आधारे मात्र चर्चा जी आहे ती झालेली आहे। निश्चित, त्यामुळे आजच्या या बैठकीमधनं विविध मुद्दे हे राज्यासंदर्भातले मांडण्यात आलेले आहेत। त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची बाब होती फुले दाम्पत्य, अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्यात यावं अशी सुद्धा एक भूमिका किंवा मागणी या खासदारांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। रामराजे, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जी बैठक झाली त्या बैठकी संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी हे सर्व खासदार किंवा प्रतिनिधित्व करत असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या मार्फत माध्यमांसमोर येऊन काही बोलण्याची शक्यता आहे का? बिलकुल, सुप्रिया सुळे हे आज बोलण्याची शक्यता आहे, परंतु संध्याकाळी त्यांच्या मुलीचं जे लग्न झालं होतं तर त्या संदर्भामध्ये रिसेप्शन आहे, स्नेहभोजन आहे, तर त्यामुळं अनेक सेलिब्रिटी जे आहेत ते येणार आहेत 6 जनपथवर। त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे राजकीय नेते सुद्धा येणार आहेत। त्यामुळं परंतु त्यापूर्वी सुप्रिया सुळे ही बोलण्याची शक्यता आहे कारण पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर अनेक मुद्दे होते, तर त्या संदर्भामध्ये लोकांना पर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी ते कदाचित पत्रकार परिषद सुद्धा घेण्याची शक्यता आहे कारण पंतप्रधान भेटीचा जो उद्देश होता त्यांनी यापूर्वीच सांगितला होता। मात्र यामध्ये वेगवेगळ्या खासदारांनी काय काय मुद्दे मांडले आणि पंतप्रधानांकडून त्यांना कशा प्रकारे सकारात्मक प्रतिसाद मिळाला का या संदर्भामध्ये सुप्रिया सुळे बोलण्याची शक्यता आहे। आणखी एक महत्त्वाचं या भेटींमागे एक केंद्रस्थानी मुद्दा होता रामराजे, तो म्हणजे डिलिमिटेशनला शरद पवार यांचे राष्ट्रवादी पाठिंबा देणार का आणि त्या अनुषंगाने कदाचित या बैठका होत असाव्यात असा एक अंदाज होता। आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांचे खासदार जेव्हा मोदींना भेटतात तेव्हा इंडिया आघाडीचे नेते असतील किंवा राज्यातील मवियाचे नेते असतील त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? बिलकुल, कारण सकाळी
संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रश्नासाठी भेटणं काय हरकत आहे. जर आमदार मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर खासदारांनी पंतप्रधानांना का भेटू नये. मात्र शिवसेना म्हणून, उद्धव ठाकरेचा पक्ष म्हणून आम्ही पंतप्रधानांचं तोंड देखील पाहणार नाही. मात्र जर घटक पक्ष जर जात असतील आणि वेगवेगळे त्यांच्या मतदारसंघातली जर कामं असतील तर भेटण्यासाठी काय हरकत आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जे मित्रपक्ष आहे तर काही मित्रपक्षांनी हे सकारात्मक घेतलेलं आहे. रामराजे, काही क्षणांसाठी आपल्याला थांबवते. या बैठकीसंदर्भात आपण चर्चा करूयात, प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमाताई नमस्कार, एनडीटीव्ही मराठीवर आपलं स्वागत आहे. एकीकडे विविध चर्चा राजकीय वर्तुळात असताना थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8ही खासदार आज मोदींना भेटलेत. आपली पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतंय की एकदा भेटले, दोनदा भेटले समजू शकतो आपण, परंतु ज्या वारंवार भेटी होत आहेत यामुळे निश्चितपणे अनेक लोकांच्या भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. मात्र या भेटीचं नेमकं कारण काय याची स्पष्टता महाविकास आघाडीचा धर्म म्हणून ही जर राष्ट्रवादीच्याच नेत्यांकडून आली तर ते अधिक श्रेयस्कर ठरेल. दुसरी गोष्ट अशी की डिलिमिटेशन बिल संसदेत मांडलं जाण्याची जेव्हा शक्यता वर्तवली जाते किंवा ते मांडलं जाणार आहे, अशा काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची भूमिका नेमकी काय असेल. आणि महिला आरक्षण विधेयकाला आधी पाठिंबा देऊन झालेला आहे, मात्र डिलिमिटेशन बिल यावर महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांची भूमिका ठरलेली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय ती स्पष्ट व्हायला हवी. निश्चित. सुषमाताई, मवियाची किंवा आपण म्हणूयात व्यापक अर्थाने इंडिया आघाडीची जी भूमिका आहे ती ठरलेली आहे. मात्र डिलिमिटेशन संदर्भात शरद पवार यांची राष्ट्रवादी काही वेगळा विचार करू शकते का, आणि तसा केल्यास मग मवियाचा नेमका काय निर्णय असेल? नाही, मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका डिलिमिटेशनची जर एकदा त्यांनी स्पष्टपणे मांडली, कारण भेटी वारंवार होत आहेत, मात्र भेटीच्या दरम्यान काय घडलं हे त्यांनी सांगणं जास्त सोयीस्कर असं म्हटलं. आणि त्यामुळे या सगळ्या भेटींच्या दरम्यान जी काही भूमिका त्यांची ठरते ती भूमिका जर त्यांनी एकदा स्पष्ट केली तर महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय ती स्पष्ट करणे सोपे जाईल. त्यामुळे ती संदिग्धता त्यांच्याकडून असू नये असं आम्हाला वाटतंय. बाकी लढायचं आम्ही ठरवलंय, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, लढणे क्रमप्राप्त आहे. निश्चित. सुषमाताई, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. रामराजे, या सगळ्या बैठकीसंदर्भातली अपडेट दिली त्यासाठी आभारी आहे.